म्हणतो दादा तुम्ही काय वाढत आहात? शिरा शिरा अण्णा आजचं जेवण कसं काय आहे? आजचं जेवणचा मेनू काय काय आहे? हां आपले आचार्य बा कसं काय आहे? आतापर्यंत तुम्हाला काही तकलीफ झाली किंवा काही कमी पडली? हा आचार्यबाई तुम्हाला कसं वाटलं आजचं 7 दिवसाचा याच्यामध्ये तुम्हाला कसं वाटलं? एकदम भारी वाटलं. तुम्हाला माणसं कसे वाटले, इथले वारकरी कसे वाटले? कसं काय जेवण आजचं? बोला ना, तोंडानं बोला ना. भारी आहे. आचार्य बा कसं काय आपले? चांगले, स्वयंपाक चांगला झाला, आजचा मेनू चांगला होता. आचार्यबाई कसं काय वाटलं तुम्हाला? हे 7 दिवस तुम्ही आता सप्त्यामध्ये होत्या, स्वयंपाकात किंवा वारकऱ्यात किंवा काही वाटलं? सगळं व्यवस्थित झाला. काही अडचण आली, कोणा काही त्रास दिला किंवा तुम्हाला काही कमी पडली आतापर्यंत असे इथले स्वयंपाकामध्ये मसाल्याची कशाची? धन्यवाद. आमचे आचार्य बा तुम्हाला आतापर्यंत तुम्ही एवढा स्वयंपाक केला किंवा 7 दिवसापासून तुम्ही आमच्या सोबत आहे, याच्यात तुम्हाला काही त्रास किंवा तुम्हाला काही कमी पडली, तुम्हाला काही अडचण आली का? तुम्हाला काही त्रास झाला आमच्यामुळे? नाही, तुमच्यापासून आम्हाला तर काही त्रास झाला नाही. महाराज तुम्हाला प्रेमाने काका म्हणतात सर्व. मला एक म्हणायचं आहे, तुम्ही 7 दिवसापासून आमच्या सोबत आहात, आमच्या वारकऱ्यापासून तुम्हाला काही त्रास झाला? त्रास कसला, उलट आनंद झाला. काही वाटला असं वारकरी कोणी असं वाकड्या तिकडा कोणी क्रॉस वाटला? अहो या भक्ताची वाट देव पाहतो, देवाला आनंद होतो तर आपल्याला काय होणार नाही. आणि म्हणून वाटत आहे उभा भेटीची आवड कृपाळू तातडी पांडुरंग. हे भोळे बाबडे येडे बागडे लोक आपल्याला वाटतात, पण पंढरपूरला आल्यामुळं देवाला ते आपले सखे वाटतात आणि देव अशा भोळ्या बाबड्यांनाच प्रसन्न होतो. म्हणून या लोकात राहण्यात आनंद आहे. म्हणून तर घरचं सगळं प्रपंच सोडून, करोडो रुपयाची इस्टेट सोडून, लेकरं बाळं सगळं सोडून जिथं आपण राहतो तेवढं सोडत राहतो, आनंदामध्ये उन्नत राहतो. नमस्कार महाराज. तुम्हाला आतापर्यंत कोणापासून वारकरीचा स्वभाव कसा वाटला, वारकरी कसे वाटले, तुमचे माणसं कसे वाटले, याचा थोडासा अनुभव द्या आम्हाला. आमचे वारकरी खूप सुंदर होते आणि आम्हाला कसलाच त्रास नाही वारकऱ्यापासून. त्या सेवा झाली पाहिजे, हा आपला माणूस आहे. नमस्कार महाराज. तुम्ही पकवात वाजवला, तुम्ही हरिपाठ गाजवला, आमचा काकडा गाजवला, आमचे कीर्तनं गाजवले. तुम्हाला याच्यामध्ये वारकऱ्यामध्ये काही असं वाटलं, काही बदल वाटला, वारकरी कसे वाटले तुम्हाला? खूप सुंदर नियोजन केलं बाबांनी. सर्व वारकरी मंडळी सर्वजण चांगले होते. हां हां. आणखी विषय असा की काका असल्यामुळे कार्यक्रमाला खूपच आनंद आला आणि भाविकही भरपूर जण होते. रघुनाथ महाराजांनी खूप छान नियोजन केलं. आम्ही 8 दिवस असे कसे नियोजन केले, आम्हाला असं काही नियोजन करते कोण होते? नियोजन करते रघुनाथ महाराज मातेरे जवखेडकर. धन्यवाद. महाराज एक विचारायचं होतं, तुम्ही सप्ते करता, भरपूर ठिकाणी तुमचे सप्ते झाले, तुम्ही देवदर्शन करून आणले, 4 धाम करता, नर्मदा परिक्रमा करून आणल्या, 2 धाम करून आणले, हे तुमचा हा सप्ताह करता तुम्ही. हा सप्ताहाचं तुमच्या डोक्यात कसं आलं? माझा आनंद करतो माझी सौंगडी एकत्रित यावं, परमार्थ करावं, त्यासाठी हा सप्ताह करतो. जनसमुदाय जमा करणे, आनंद घेणे हा माझा मानस आहे. तुमचे आतापर्यंत किती सप्ते झाले? त्या 10वा सप्ताह झाला आपला. 10वा. याच्यावर भरपूर सप्ते केले तुम्ही, भरपूर ठिकाणी सप्ते करता, पण इथला हा सप्ताह तुमचा 10वा झाला. काही सप्ताहाला हरिभक्त पारायण माझ्या सोबत आहे. अप्पासाहेब दादा रेलकर हे, संपतदादा वायगावकर हे, महादेव बापा निपाणेकर हे सर्व मोठी मंडळी आपल्यासोबत.
त्यामुळे ते सप्ताहाचा सारा भार ती मंडळी उचलते. मला मी असं ऐकलं की तुमचा मुक्ताईनगरला पण सप्ताह होतो. मुक्ताईला झाला, त्र्यंबकेश्वरला झाला, त्याच्यानंतर देहूला झाला, आळंदीला झाला, पंढरपूरला झाला आणि अन्यत्र ठिकाणी आता काका आपण काही विचार करून बघू कुठे करायचं. तुमचं नियोजन खूप मस्त आहे महाराज. असं नियोजन नेहमी असू द्या. तुम्ही आता 7 दिवसापासून सप्त्यामध्ये तुम्हाला जेवणाची अडचण आली किंवा काही तकलीफ झाली? अडचण नाही आली आम्हाला, काहीच नाही. नाही काहीच नाही, महाराजाचा स्वभाव चांगला आहे. चांगला आहे. तुम्ही महाराजाचे कोण आहेत? मावस भाऊ. महाराज आपलं गाव कुठलं? गोरगाव बाजार. बोरगाव बाजार. हां तुम्ही गायक का? हां काय तुम्हाला या सप्त्यामध्ये येऊन कसा आनंद वाटला? आनंद कसा वाटला? असा आनंद कुठेही नाही वाटला असा या सप्त्यात. तुम्ही म्हणजे तुम्ही समाधानी आहात. तुम्हाला जे कसं पाहिजे होतं तसं तुम्ही त्यामध्ये समाधानी आहात. महाराज आपला अगोदर परिचय द्या. रावसाहेब विठ्ठलराव मोरे, गाव? जवखेडा. तुम्ही सप्ताहामध्ये आला. हो. या सप्त्यामध्ये तुम्हाला आनंद कसा वाटला? आम्हाला या सप्ताहामध्ये खूप खूप आनंद वाटला. एकदम म्हणजे ज्ञानदानाचे कार्यक्रम आपले पळसकर काका, हरिभक्तपरायण महादेव महाराज निपाणीकर, रेलचे आप्पा ही आणि संपतदादा ही सर्व गुणी मंडळी आहे. या गुणी मंडळीमुळे या सप्त्यामध्ये कोणत्याच गोष्टीची अशी उणीव पडली, उणीव भासली नाही. खूप असं मोठं सहकार्य मोलाचं या मंडळीचं या सप्त्याला आहे आणि खूप मोठं ज्ञानदानाचं कार्य या महात्मा मंडळीने या ठिकाणी केलेले आहे. अन्नदान क्षेत्र, अन्नदानाचे खूप व्यवस्थित आहे. आता हा सप्ताह कोणत्या ठिकाणी चालू आहे आणि हा मठाचं नाव काय? या मठाचं नाव एक जनार्दनी आश्रम या ठिकाणी हा सप्ताह चालू आहे. आणि पंढरपूर. हा सप्ताह एक पंढरपूर इथं खूप उल्लेखनीय आहे. या सप्ताहात खूप मोठा बोध घ्यासारखा आहे. महाराजाचं नियोजन कसं वाटलं तुम्हाला? महाराजाचं रंगनाथ महाराजांचं नियोजन खूप भारी वाटलं आणि दरवर्षी ते सप्ताह करतात. खूप मोठी मोलाची गोष्ट आहे. नमस्कार. पहिले तुमचा परिचय द्या. तालुका पुणे, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तुम्ही ह्या सप्ताहामध्ये आलात. तुम्हाला या सप्ताहामध्ये येऊन काय जाणवलं? तुम्हाला काय अनुभव आला? या सप्त्यामध्ये असं जाणवून आलं की या ठिकाणी 8 दिवस झाले थंड्या पाण्याने आंघोळ चालू आहे. हो, पुढं सर्दी नाही, खोकला नाही. म्हणजे देवाचं एक हेच समजायचं की बापू मी कधी घरी थंड्या पाण्याने आंघोळ करीत नाही, पण झाले 8 दिवस या ठिकाणी थंड्या पाण्याने आंघोळ चालू आहे गंगेमध्ये. त्यामुळं पुढं दुखणं नाही, काहीच नाही. हा पहिला माझा अनुभव आहे या सप्त्याचा. हां, तुम्ही या सप्ताहामध्ये पहिल्या वेळेस आलात. तुम्हाला ह्या सप्त्यामध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला अनुभव काय आला? काही नाही, मस्त वाटलं, छान पद्धतशीर वाटलं. सर्दी झाली नाही, पुढे काही झाली नाही, तकलीफ झाली नाही, मस्त वाटलं. आनंद महाराजाचं नियोजन कसं वाटलं तुम्हाला? चांगलं वाटलं, मस्त. स्वयंपाक कसा आहे आजचा? चांगला आहे स्वयंपाक, स्वयंपाक चांगला आहे. चांगला आहे. हमेशाचा स्वयंपाक चांगला आहे. अण्णा, तुम्हाला आतापर्यंत तुम्ही जेवले, तुम्हाला काही त्रास झाला किंवा असं काही वाटलं का त्यामध्ये? जेवणाचा कुठला त्रास नाही, काही घरच्यासारखं जेवण आहे, घरच्यासारख्या सगळ्या गोष्टी. हां, तुम्ही आता या सप्त्यामध्ये आले. पहिले तुमचा परिचय द्या मला. मी सुनीता गायकवाड, बाजार सावंगीची आहे. मला आध्यात्मिक म्हणजे भगवंताचं इतकं आवडतं करायला, पण भगवंतानीच मला वेळ दिली. अच्छा अच्छा. तुम्हाला या सप्त्यामध्ये आले, तुम्हाला अनुभव काय वाटला? मला या सप्त्यामध्ये आल्यानंतर अनुभव वाटला म्हणजे मला नुसतं मी कानावरच ऐकलं की बाबाला अरे सप्त्यात हे बैल आणायचंय. हे बैल सोडून दे. तर भगवंताने माझं म्हणजे इच्छाच पूर्ण केली. मी यावर्षी नंतर पुढच्या वर्षी दरवर्षी आनंद घेणार. तुम्ही आता मला वाटतं तुम्ही वाढण्याचं काम करता. तुम्ही वाढण्याचं पहिले जेवण याच्यानंतर जेवण करणार आहे का जेवण करून वाढायला लागलं तुम्ही आता? मी काय केलं म्हणजे असं अनुभव नसल्यामुळे एकदा जेवून घेतला आणि नंतर वाढायला. चालन काही का असत नाही, पण मग तुमची ही वाढण्याची सेवा कायम असते. धन्यवाद.